मराठी बातमी यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची जी आहे तर ती मागणी वाढत आहे आणि याच्याच प्रश्नाला उत्तर देत असताना राज्याचे उपमुख्यमंत्री तसाच एनसीपीचे नेते आणि जे अध्यक्ष आहेत आपले अजितदादा पवार यांनी जे आहे बीडचे आष्टीचे आमदार जे आहेत सुरेश धस जे आहेत बीजेपीचे आहेत तर त्यांना ते कुठले नेते नसून किंवा मंत्री नसून ते खालच्या दर्जाचे कार्यकर्ता आहेत असं जे आहे तर अजितदादा पवार यांनी सुरेश धस यांच्याबद्दल वक्तव्य केलेलं आहे आणि त्याच्या संदर्भातली सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ जो आहे ते मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे। तर बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणासाठी न्यायालयाकडे किंवा सरकारकडे सर्वाधिक विषय लावून धरणारे बीडचे आष्टीचे आमदार जे आहेत सुरेश धस जे बीजेपीचे आहेत त्यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये हा जो बीडच्या हत्याकांडाचा जे विषय आहे तो लावून धरला। या प्रकरणामध्ये सखोल चौकशी केली जावी, ही जी तपासणी आहे तर एसआयटी कडे दिली जावी, यासोबतच देशमुख कुटुंबियांना जो आहे तर न्याय देण्यात यावा याच्यासाठी जे आहे सरकारकडे सुरेश धस यांनी हा विषय लावून धरला। यासोबतच त्यांना जो आहे आरोपींना लवकरात लवकर पकडलं जावं आणि त्यांच्यावर कठोरात कठोर शासन केलं जावं असंही सुरेश धस यांनी आपल्या मागणीमध्ये केलं होतं। आणि ही जी तपासणी आहे तर ती एसआयटी आणि सीआयडी दोन्ही मार्फत केली जात आहे आणि याच्यासोबतच बीड जिल्ह्यामध्ये सुरू असणारा जो गुंडराज आहे त्याला संपवण्यासाठी सुरेश धस यांनी हा विषय लावून धरला होता। या प्रकरणातील खंडणीचा जो आरोपी आहे वाल्मिक कराड हा जो पंकजा मुंडे यांनी दसरा मेळावा घेतला होता आणि त्या मेळाव्यामध्ये त्यांनी स्वतः सांगितलं होतं की वाल्मिक कराड हा शिवाय धनंजय मुंडेचं पानही हलत नाही, हा विषय सुरेश धस यांनी बऱ्याच वेळा काढलेला आहे। परंतु सुरेश धस यांनी सांगितल्याप्रमाणेच वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे याचा उजवा हात असल्याचंही म्हटलं जात आहे। त्याच्या कारनाम्यावर ज्यांनी बीड जिल्ह्यामध्ये जी दादागिरी चालते, पोलिसांना जो दादागिरी करतो आणि आपल्याच जे आपल्या ऐकण्यातले जे पोलीस आहेत किंवा अधिकारी आहेत तेच तिथे कार्य करतात असंही सुरेश धस यांनी म्हटलेलं आहे। आणि आता ह्याच्यावर जे आहे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची जी आहे तर ती सर्वतोपरी मागणी होत आहे, याच्यासाठी दबाव आणल्याचंही सामाजिक कार्यकर्ते म्हणत आहेत। हे आपण समाज माध्यमावर बऱ्याच वेळा पाहिलेलं आहे। तर धनंजय मुंडेच्या राजीनाम्याची मागणी मराठा आंदोलक जे आहेत मनोज जरांगे पाटील, त्याच्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रकाश सोळंके जे की माजलगावचे आमदार होते, त्यासोबतच आमदार संदीप क्षीरसागर, त्याच्यासोबतच शिवसेनेचे जे अंबादास दानवे आहेत, त्यासोबतच एनसीपी जे शरदचंद्र पवार गटाचे जितेंद्र आव्हाड आहेत, यासोबतच अनेक नेत्यांनी जे आहे तर धनंजय मुंडेच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। यासोबतच आपच्या ज्या अंजली दमानी आहेत यांनीही धनंजय मुंडेच्या राजीनाम्याची वेळोवेळी मागणी केलेली आहे, परंतु त्यावर अद्यापही कुठल्याही प्रकारचं जे आहे ते राजीनामा होण्याचे काही संकेत दिसत नाहीयेत। यासाठी अंजली दमानी यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच एनसीपीचे जे नेते आहेत सर्वोच्च नेते आपले अजितदादा पवार यांचीही भेट घेतली आणि त्यांना काही पुरावेही सादर केलेले आहेत। परंतु जेव्हा अजितदादा पवार आणि धनंजय मुंडे आणि त्यानंतर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री जे आहेत राज्याचे यांच्यामध्ये जेव्हा चर्चा झाली त्यानंतर जे आहे तर संकेत स्पष्ट दिसत आहेत की आताही धनंजय मुंडेचा राजीनामा जो आहे तो घेतला जाणार नसल्याचे संकेत दिसत आहेत। परंतु याच्यासाठी जे आहे तर मागणी जी आहे तर ती लावून धरली जात आहे। देशमुख कुटुंबियांनी तर न्यायाची मागणी केलेली आहे, याच्यासोबतच सामाजिक कार्यकर्ते आणि समाजामध्ये याच्या संदर्भातली जी आहे तर मागणी होत आहे आणि सामाजिक कार्यकर्त्या जे आहेत अंजली दमानिया त्याच्यासोबत तृप्ती देसाई यांनीही सांगितलेलं आहे की जोपर्यंत धनंजय मुंडे राजीनामा देत नाही तोपर्यंत ह्या प्रकरणामध्ये सखोल चौकशी करता येणार नाही, कारण की त्याच्यामध्ये वाल्मिक कराडची जी आहे तर तपासणी करण्यासाठी किंवा चौकशी करण्यासाठी धनंजय मुंडे ही अडथळा आणू शकतात असंही त्यांनी म्हटलेलं आहे। आणि याच्यावरच प्रश्न विचारल्यावर जेव्हा अजितदादा पवार यांना धनंजय मुंडेच्या राजीनाम्यासंदर्भात प्रश्न विचारला असता अजित पवार यांनी उत्तर दिलं होतं की जोपर्यंत कुठलाही पुरावा सापडत नाहीये तोपर्यंत कोणाचाही राजीनामा घेतला जाणार नाही। यासोबतच या प्रकरणामध्ये ज्याचेही जो पण दोषी असेल त्याला फाशी शिक्षा केली जाणार आहे। आणि याच्यासोबतच सुरेश धस यांना
ते कुठले नेते नसून किंवा मंत्री नसून ते खालच्या दर्जाचा कार्यकर्ता असल्याचंही अजित पवार यांनी म्हटलेलं आहे. आणि धनंजय मुंडेचा राजीनामा जो आहे तर ते त्यांच्यावर काही आरोप नसताना मागितला जात असल्याचेही संकेत जे आहेत ते अजित पवार यांच्याकडनं दिसत आहेत. आणि जे यावरच प्रत्युत्तर देताना जे आहे तर आपले आमदार जे आहेत आष्टीचे सुरेश धस यांनी म्हटले आहे की धनंजय मुंडे यांचा राजीनामा अजित पवार घेऊ शकतात, ना की देवेंद्र फडणवीस. तर अजितदादा पवार यांनी याच्यावर योग्य ती कार्यवाही करावी असंही सुरेश धस यांनी म्हटलेलं आहे. तर ही होती सुरेश धस आणि अजित पवार यांच्यामुळे बीजेपी आणि एनसीपी मध्ये भांड्याला भांड लागण्याची जी आहे चर्चा होताना दिसत आहेत. आणि येणाऱ्या काळामध्ये याच्यामध्ये काय बदल होतात किंवा येणाऱ्या काळामध्ये याच्यात काय अपडेट येतं तर ते आपण पाहतच राहू. तर ते व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. अशाच नवनवीन बातम्यांचे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असते. धन्यवाद.